चला भाऊ, भे भरली आपली बॅग आणि हा घेतला नाश्ता, कारण मुंबईतून जाणार समृद्धी महामार्गाने नागपूर लोक जवळ 800 किलोमीटरचा तो रस्ता आहे की नाही. त्यामुळे एक नवीन दिवस, नवीन प्रवास आणि ॲज युजुअल एक नवीन ठिकाण. आपण चाललो मुंबई पासून जबलपूरले, जबलपूरहून वाराणसीले आणि वाराणसीहून महाकुंभमेळा प्रयागराजले. भाऊ, आयुष्यात पहिल्यांदा मी एका ग्रुप टूरमध्ये चाललो ज्याच्यात मला कोणी वैकीचं नाही. मी सोशल मीडियावर एक ॲड पाहिली, त्याच्यात त्याला फोन केला टूर कंपनीला. कुंभमेळ्याची ॲड होती, का भाऊ किती पैसे होतील, एवढे होतील आणि चाला. मराठी माणसं होते, म्हटलं चला करू बुकिंग. मग त्याईनं दादर टीटीले याचं सांगितलं की बाबा सकाळी तुम्ही 11:30 वाजेलो दादर टीटीले हजर राहा, आम्ही AC बसनं तुम्हाला नेऊ. तर पहिल्यांदा असा टूर करू राहिलो की ज्याच्यात मला कोणीच वैकीचं नाही आहे. बसची वाट पाहू राहिला होता. महादेव 4:37 झालेले आहेत. इकडे लिहिलं अजून एक कल्याणमध्ये आहे, कल्याण. लेट ट्रॅफिक. 6.5 hours later. भाऊ आता वाजले 6:15. सकाळी 11 वाजतापासून निघेल, 6:15 वाजले. हायवेवर आहे, या ढाब्यावर थांबली गाडी आणि 104 किलोमीटर आलो दादर पासून. आपण कोणतं आहे, हॉटेल दळवी. म्हणजे भाऊ जवळजवळ 7-7.25 तास लागले 104 किलोमीटर यायला. आणि जबलपूरला जाणं आहे, ओव्हरनाईट हे करावं लागेल, काय म्हणतात प्रवास करावं लागेल. आणि जबलपूर फक्त 950 किलोमीटर आहे. 104 तास 7 घंटे लागले. आता 950 किती लागतात काय माहीत. लक्झऱ्या ते तरी बरं आहे की नवीन आहे आणि चांगल्या आहेत, बिचाऱ्या पिटालून राहिले तिथे यायचे. पण ट्रॅफिकच एवढा आहे, काय करणार आहे. भाऊ वठून समृद्धी हायवे जवळजवळ 24 किलोमीटरवर आहे. आणि समृद्धी हायवेवर एकही हॉटेल नाही, तर सगळे अशी खायची ऑर्डर देऊन राहिले. आम्ही त्याचीच वाट बघतोय. कुछ खा लेंगे, आगे का पता नहीं. हो 950 किलोमीटर जाना है, चलो. A few moments later. आता वाजले 8:30 भाऊ. हे इकडे समृद्धीची एंट्री वॉशरूमला जायसाठी याने डबल गाडी थांबवली. आता कुठे आम्ही समृद्धीला लागू. 800 किलोमीटर समजा नागपूर आहे. कठीण आहे विषय. या टोल पासून लागते भाऊ समृद्धी. चला भाऊ, इथून लागला समृद्धी. ड्रायव्हर दादाचं म्हणणं आहे 600 किलोमीटर, 600-650 किलोमीटरवर नागपूर आहे.
म्हणजे टोटल जबलपूरले राहिले आता 800 किलोमीटर. चलो. जीव तुझ्यावर गुणाग झाला करो करी मंजुळा, जीव तुझ्यावर गुणाग झाला करो करी. रावजी हात नका लावजी ग पाहिल तुम्ही तरी ये लोग खाना खा रहे. गीत सावन गाए आए भीगी भीगी रातों में. तुम्ही सिंगर आहात का? शाळेच्या ट्रिपमध्ये जसं गाणं म्हणत होतो की नाही तसंच चालू आहे. ठीक. शिवाचे त्रिशूळा मिता भैरवाचे अंबिकंठ विष पिऊन मोडतो वैराची मुंडकी मोजून थंडी जय हस मराठ. हर हर महादेव, हर हर महादेव, गणपती बाप्पा मंगलमूर्ती, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. आता जे एकदम हाय लेवलला जे नट आहे शरद पोंक्षे त्याचा भाऊ मी. हो क्या बात आहे. सृष्टीची उलथा पालत तर झाली नाही ना, मुंग्यानी मेरू पर्वत गिळला नाही ना, वट वगळाने समुद्राचा जळला नाही ना. संभाजी आता देवाजवळ एकच मागणं मागतोय की देवा मला मरण द्याल ते तरी राजाचा शोभेल अशा मौतेने मला मरू द्या. प्राणांच्या धर्मांतरासाठी प्राणाची आहुती देऊ द्या. छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. वाजलं हो रात्रीचा 1. इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे तरी थांबलो फ्रेश व्हायला. कुठपर्यंत आहे काय माहित, झोप लागेल ती मला. Day 2. जे आमचे मॅनेजर साहेब आहे त्याचं म्हणणं अजून 3 घंटे लागतील पोहोचायला. पोहोचू दे, चालू दे बा. आणि तब्बल 26 तासाचा प्रवास करून आपण पोहोचलो भाई जबलपूरले. इकडे कुठेतरी हॉटेल आहे, पाहू बा आता. इकडे कुठेतरी अनुश्री हॉटेल आहे बा, ती जा लागते. हा हे चाललंय. खुल जा सिम सिम. आहे काय आहे रूम आहे म्हणजे. तर असा झाला भाऊ आमचा प्रवास. आणि हा वेळ आहे ब्लॉग एंड करण्याची. तर अपेक्षा आहे हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर काय करतात ते लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब आणि चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं वराडी विशाल. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, कारण ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलंच आहे अवघे विश्वची माझे घर आहे ना. राम राम.